जय श्रीराम, जय भीम, जय शिवराय. आज मला खूप वाईट वाटलं तो व्हिडिओ पाहून की आपण स्वतःला काय समजताय नेमकं. आ तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. अति सुंदर होती त्या गरीबाची शबरी, रामाने केली म्हणे बळजबरी. जरा शोधून पाय डाग रामाला हाय, जरा शोधून पाय डाग रामाला हाय. माझ्या भीम सूर्याला डागच नाही. बघा आता कसं आहे, आंबेडकरवादी ग्रंथाला, पोथी पुराणाला एकतर मानतच नाही, पण हा जो कोणी आहे यांनी तुलना केली रामाशी. आता कोणाचीही धार्मिक भावना दुखवणं अतिशय चुकीचं आहे. तर हिंदू धर्म असो, बौद्ध धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, मुस्लिम धर्म असो, कोणतेही धर्म असो, त्यांच्या ज्या अस्मिता आहे त्याला आपण बोलणं म्हणजे हे फार चुकीचं आहे. तू नको ना बाबा, तुला मानायचं नाही हिंदू धर्म तर नको मानू, पण तू तुझ्या धर्माचं गुणगान गाय. इतराच्या धर्माची तुलना करणं किंवा इतरांना नाव ठेवून आपण मोठं होणं हे चुकीचं आहे. तू तुझ्यात किती गुण आहेत, आपला धर्म किती चांगला आहे हेच चांगलं सांगण्याचा प्रयत्न करणं बाबा. हे असं करून काय होतं की धार्मिक तेढ निर्माण होते, एकमेकाच्या द्वेष निर्माण होतो. आणि आपण आता किती चांगलं काम केलं तर असे टगे असतातच की धर्मात तेढ निर्माण करणारे. त्यामुळं स्वतःने आपला धर्म किती चांगला आहे हे जास्त जर केलं, प्रचार केला तर हे फायद्याचं आहे. आपला धर्म चांगला दुसऱ्याचा धर्म वाईट आहे हे चुकीचं आहे. आपला धर्म समोर घेऊन जाण्याचं सगळ्यांना अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, पण दुसऱ्याला नाव ठेवण्याचं आहे ना, असं नका करू बाबा. हो ना, मी तर म्हणतो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, म्हणजे माणुसकीचा धर्म आहे. प्रेम जर दिलं तर एकमेकाला प्रेम द्या. आता त्याची गरज आहे खरी, त्याची पायामुळं रचली पाहिजे. आपण एकमेकाचा द्वेष केला तर हे जग आपण एक दिवस बुडून टाकू. आपलं देश तर कुठंच राहणार नाही. आपलं